थंबनेल पाहिल्यानंतर तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की खरंच 55 मिनिटांमध्ये पेपर सोडून होऊ शकतो का? पण तरीसुद्धा तुम्ही त्या व्हिडिओवरती क्लिक केलं आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहताय म्हणजे कुठे ना कुठेतरी तुम्हालाही हा विश्वास आहे की 55 मिनिटांमध्ये पेपर सोडून होऊ शकतो. सो आज मी तुमच्यासोबत 3 टेक्निक शेअर करणार आहे. तशा तर त्या मी आधी पण शेअर केल्यात, पण त्याच्यातली एक टेक्निक मी तुम्हाला विथ प्रूफ आणि अगदी प्रॅक्टिकल सहित दाखवणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने तुमचा टाईम सेव्ह करू शकता. आणि ज्या वेळेला मी विथ प्रूफ म्हणते याचा अर्थ ते खरोखरच विथ प्रूफ असतं, कारण त्याच्यावरती तितकी मेहनत मी घेतलेली असते. वॉरियर्सनी ते फॉलो केलेलं असतं, त्याचा रिझल्ट पण त्यांना मिळालेला असतो आणि त्याच्यानंतर ती मी तुमच्यासोबत शेअर करत असते. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या टेक्निक्सबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये पेपर सोडवताना जो काही तुम्हाला जास्त वेळ लागतो, कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन्स कशा पद्धतीने सोडवू शकाल याच्यासाठी मदत करेल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर एखादी कुठली पण गोष्ट, म्हणजे आता जर मी म्हटलं की 55 मिनिटांमध्ये पेपर सोडवायचा तर आपल्या डोक्यात एक असतं की कंबाईनच्या पेपरला आपल्याला वेळ पुरत नाही, 100 प्रश्न आहेत, 60 मिनिटं आहेत, तेवढे प्रश्न वाचून पण होत नाहीत. सो काहीतरी वेगळं सांगितलं की एक क्वेश्चन मार्क येतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जी गोष्ट आपण इमॅजिन करू शकत नाही, एका मिनिटांमध्ये जवळपास 408 स्किप्स, दोर उड्या मारण्याचा रेकॉर्ड एका व्यक्तीने केलेला आहे. अर्थात आपण इमॅजिन नाही करू शकत की 60 सेकंदांमध्ये 408 स्किप एवढ्या उड्या मारणं खरंच शक्य असेल का, दोर उड्या मारणं खरंच शक्य असेल का. 9.58 सेकंड्समध्ये 100 मीटरची रेस उसेन बोल्टनी पळून दाखवलेली आहे. सो ज्यावेळेला आपल्याला असं वाटतं की हे खरंच शक्य असेल का, त्यावेळेला काही अशी उदाहरणं पहा की ज्यांनी याच्याही पलीकडे काहीतरी केलेलं आहे आणि आत्ता असे लोक आहेत, अस्तित्वात आहेत की ज्यांनी ॲक्च्युली ते 55 मिनिटांमध्ये पेपर सोडवतात. आपल्याला फक्त त्या टेक्निक्स माहिती नाही आहेत आणि जरी आपण त्या टेक्निक्स ऐकल्या तरी आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही किंवा आपण विश्वास ठेवला तरी ते इम्प्लिमेंट करत नाही. पुढचा मुद्दा हा की जर हा व्हिडिओ मी एक्झामच्या एक दिवस आधी अपलोड केला असता तरी चाललं असतं, नसतं चाललं. कारण जे स्टुडंट आत्ता हा व्हिडिओ पाहतील आणि उरलेल्या दिवसांमध्ये मी सांगेल त्या पद्धतीने प्रॅक्टिस करतील, त्यांना टाईम मॅनेजमेंट करायला किंवा कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न सोडवायला खूप सोप्या पद्धतीने जमेल. जर तुम्ही एक्झामच्या एक दिवस आधी अशा काही टेक्निक्स पाहून जर एक्झामला जात असाल तर डेफिनेटली ऑन दी स्पॉट ज्यावेळेला आपण अशा टेक्निक्स इम्प्लिमेंट करतो, ॲप्लाय करतो, त्यावेळेला चुका होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हा व्हिडिओ मी आज तुमच्यासमोर घेऊन येते. सो पहिली गोष्ट, एकतर आयोगाला बिलकुल एक्सपेक्टेड नाही आहे की तुम्ही 100च्या 100 प्रश्न सोडवावेत. असं असतं तर आयोगाने निगेटिव्ह मार्किंग ठेवलं नसतं, पहिली गोष्ट. दुसरा मुद्दा, आयोगाने सिलेबस देताना सुद्धा त्याच्यामध्ये हेही मेन्शन केले की उमेदवार किती अचूकपणे विचार करू शकतो, बुद्धिमत्तेमध्ये तर स्पेसिफिकली ते दिलेलं आहे. मग जर आयोगाला तुम्ही किती अचूकपणे उत्तर देऊ शकता हे जर पाहायचं असेल, तुम्ही किती अचूकपणे निर्णय घेऊ शकता हे जर पाहायचं असेल, तर अर्थात असे काही क्वेश्चन्स असतील जिथे तुम्ही डिसिजन घेणं गरजेचं असेल की ते क्वेश्चन्स आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत की ते क्वेश्चन्स स्किप करायचे आहेत. आणि ज्या स्टुडंटला कुठला प्रश्न स्किप करायचा हे लवकर कळतं त्या स्टुडंटचा कमी वेळेमध्ये पेपर वाचूनही होतो, सोडवूनही होतो आणि तो स्टुडंट आपल्याला लिस्टमध्ये पण दिसतो. याचा अर्थ असा नाही की मला 100पैकी 50 प्रश्न स्किप करावेसे वाटले, तसं नाही. काही क्वेश्चन्स जाणून बुजून आयोगाने पेपरमध्ये असे ॲड केलेले असतात की ज्यांची उत्तरं काढणं हे कठीण असतं किंवा ज्याची उत्तरं आपण मोस्ट ऑफ द टाईम चुकीचीच काढणं अपेक्षित असतं. आणि जर आपल्याला असे क्वेश्चन स्किप करता आले, ते क्वेश्चन्स जर आपल्याला आपल्या म्हणजे इगोला आपण हार्ट न करू देता जर आपण पुढे गेलो तर डेफिनेटली त्या क्वेश्चन्सचे म्हणजे त्या क्वेश्चनमुळे निगेटिव्ह मार्किंगमध्ये जे जाणारे तुमचे मार्क्स असतात ते तुम्ही सेव्ह करू शकता. आणि असे क्वेश्चन स्किप केल्यामुळे तो वेळ तुम्ही दुसऱ्या प्रश्नाला देऊन तो प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट करू शकता आणि अर्थातच त्याच्यामुळे त्या क्वेश्चनचे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात जो तुम्ही दुसऱ्या वेळेला अटेम्प्ट केला त्याचा. दुसरा मुद्दा हा येतो की ज्या वेळेला तुम्ही आता स्किप कुठले करायचे हे कळलं, याचाच अर्थ उरलेले प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर जे प्रश्न तुम्ही सोडवणार आहात या प्रश्नांमध्ये पण कुठल्या प्रश्नाला किती वेळ लागतोय हे आपल्याला समजलं पाहिजे. मग आपण जर पहिल्या प्रश्नापासून 100व्या प्रश्नापर्यंत पटपट असे प्रश्न सोडवत गेलो ज्याचे आन्सर्स आपल्याला 100% माहिती आहेत, तर डेफिनेटली तुमचा कमी वेळ जातो, तिथे जास्त वेळ तुमच्याकडे शिल्लक राहतो. आणि दुसरा मुद्दा हा की आपल्याला कॉन्फिडन्स येतो. म्हणजे जर तुम्ही सुरुवातीपासून जर अशा प्रश्नांवरती अडकून पडलात, जे प्रश्न तुम्हाला डिफिकल्ट वाटत आहेत, वाचता क्षणी वाटतं की अरे हे तर मी वाचलेलं नाही, माझ्यासाठी कम्प्लिटली अननोन आहे, तुम्ही अशा प्रश्नांवरती जर अडकून पडलात तर एक असतं की तिथे तुमचा कॉन्फिडन्स कुठेतरी लो व्हायला लागतो, तुम्हाला पेपर अवघड वाटायला लागतो.
आणि आयोग ठराविक प्रश्नानंतर असे प्रश्न ॲड करत असतो पेपरमध्ये किंवा जे काही सब्जेक्ट अरेंज केलेले असतात त्याच्यामध्ये डेफिनेटली सब्जेक्ट या पद्धतीने अरेंज केलेले असतात की तुम्ही पेपर सोडवायला लागल्यानंतर कदाचित तुम्हाला पहिला सब्जेक्ट जर सोपा वाटला तर पुढचा सब्जेक्ट अवघड सब्जेक्ट येतो आणि मग तिथे तुमचा कॉन्फिडन्स डगमगायला लागतो आणि तुम्हाला पेपरच हार्ड आहे असं वाटायला लागतं. बरीचशी मुलं जी नव्याने एक्झाम देत असतात, फर्स्ट अटेम्प्ट असतो, त्यांना माहिती नसतं की कशा पद्धतीने आपण पेपर सोडवायला पाहिजे आणि ती मुलं अशा ठिकाणी डेफिनेटली त्यांचा घात होतो. कारण या प्रश्नांमध्ये ती अडकली किंवा या प्रश्नांमध्ये जर त्यांना भीती वाटली तर पुढचे येणारे प्रश्न पण चुकतात. त्यामुळे पेपर कसाही आला तरी आपल्याला एवढं माहिती पाहिजे की मला 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचायचं आहे. 100मधले जेवढे प्रश्न मला माहिती आहेत, जे मला 100% येतात ते मला अटेंड करायचेच आहेत. आणि त्यामुळे जर तुम्ही पहिल्या प्रश्नापासून 100व्या प्रश्नापर्यंत जे प्रश्न तुम्हाला 100% येतात ते प्रश्न सोडवत जर गेलात तर तुमची एक कॉन्फिडन्स लेवल पण येते. भले तुम्ही 40 प्रश्न सोडवा पण तरीसुद्धा तुम्हाला विश्वास असतो की हां, हे जे मी सोडवलेत हे माझे 100% करेक्टवाले मार्क्स आहेत. ठीक आहे, आता येतो तिसरा मुद्दा, जे मी म्हटलं की तुम्ही टाईम कसा सेव्ह करू शकता या सगळ्यामध्ये. जास्त टाईम कुठे जातो आपला? एक तर मॅथ्स रिझनिंगमध्ये आणि दुसरे क्वेश्चन्स असतात जे तुमचे मल्टीलायनर क्वेश्चन्स असतात. म्हणजे जिथे एकपेक्षा जास्त विधानं दिलेली असतात, जसं की 3 किंवा 4 विधानं दिलेली आहेत आणि परत त्याला ऑप्शन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला त्याच्यातून चूज करायचं आहे की कुठलं बरोबर आहे, कुठलं चुकीचं आहे. अशा प्रश्नांमध्ये तुमचा फार वेळ जातो. पण प्रत्येक वेळेला सगळीच्या सगळी विधानं माहिती असणंच गरजेचं असतं असं नाही. मी असे खूप क्वेश्चन्स, आता जे काही 100 डेज चॅलेंजमध्ये, 45 डेज चॅलेंजमध्ये डिस्कशन सेशन होत आहेत, असे खूप क्वेश्चन्स स्टुडंटना दाखवून दिलेत की जिथे तुम्ही ॲक्च्युली पूर्ण क्वेश्चन वाचायची गरज नाही आहे, सगळीच्या सगळी विधानं वाचायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त एक विधान वाचून त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. फक्त तुम्हाला म्हणजे प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रश्न वाचता तेव्हा तुम्हाला ते कळलं पाहिजे, क्लिक झालं पाहिजे की इथे मी कुठलं विधान वाचणं गरजेचं आहे, अ की ड. आणि ते कसं ठरवायचं असतं? ऑप्शन्सवरून. पण ते ठरवण्यासाठी त्या पद्धतीने आधी प्रॅक्टिस करावी लागते आणि आता तुमच्याकडे जो काही 1 महिना उरला आहे त्याच्यामध्ये तुम्ही ती प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे, म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आले. सो काही क्वेश्चन्स विथ सॅम्पल मी तुमच्यासोबत म्हणजे इमेज पण शेअर करते, तुमच्या लक्षात येईल. हा पेपर आहे ग्रुप सी मेन्स 2023चा. आता हा क्वेश्चन पेपर आम्ही रिसेंटली डिस्कस केला होता म्हणून तो क्वेश्चन पेपर मी घेतला आहे. तुमच्यापैकी काही जणांना असं वाटेल की असे क्वेश्चन्स मॅम प्रीला येत नाहीत. प्रीला पण येतात, मी प्रीचे पण क्वेश्चन्स तुम्हाला दाखवून देईल. तुमचं काम आहे की जर ही टेक्निक खरंच लागू होत असेल तर मग इम्प्लिमेंट करायला काय हरकत आहे? माझा टाईम सेव्ह होईल. दुसरा मुद्दा हा आहे की याचा जास्तीत जास्त फायदा मलाच होणार आहे, मग हा ट्राय करून पाहायला काय हरकत आहे. आणि मी तुम्हाला असं सांगत नाही की एक्झाम हॉलमध्ये जाऊन ट्राय करा. मी तुम्हाला सांगते की हे ॲटलिस्ट ट्रायल अँड एरर बेसिसवरती तुम्ही आत्ता पेपर सोडवताना ट्राय करा. जर तुमचा टाईम सेव्ह होत असेल तर डेफिनेटली हे एक्झाम हॉलमध्ये पण ही टेक्निक तुम्हाला तेवढीच हेल्पफुल ठरेल. सो प्रश्न असा आहे, इथे 4 विधानं दिली आहेत. खालील विधानांचा विचार करा. आता मी विधानं वाचत नाही, तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल त्याच्यावरून तुम्ही ते पहा. आणि खाली दिलं आहे, वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत सांगा. असा क्वेश्चन ज्यावेळेला येईल की 4 विधानं आहेत, 3 विधान आहेत, मला असं वाटतं की तुम्ही विधानं वाचण्यापूर्वी ऑप्शन्सकडे जा, डिरेक्टली ऑप्शन्सकडे जा. ठीक आहे, 4ही ऑप्शनमध्ये तुम्हाला ए बरोबर असं दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ए हे 100% बरोबर आहे. 4ही ऑप्शन्समध्ये ए हे विधान बरोबर आहे. मग जर मला ऑलरेडी ऑप्शन्स सांगतायत की ए हे विधान बरोबर आहे तर मी परत ए हे विधान वाचण्यात माझा वेळ घालवायला पाहिजे का? किंवा ए विधान वाचून मी एलिमिनेशन मेथडचा विचार करायला पाहिजे का? नाही. बऱ्याचदा काय होतं ना, आपण जेव्हा क्वेश्चन पेपर घेतो आणि आपण जेव्हा प्रॅक्टिस करत असतो आपण पहिलं विधान वाचतो आणि एलिमिनेशन करायला जातो, पण आपल्या लक्षात येते अरे सगळीकडे तोच ऑप्शन आहे. सो तुम्ही डिरेक्टली ज्यावेळेला म्हणजे जो स्मार्ट स्टुडंट आहे ज्याने प्रॅक्टिस केली तो काय करेल, ऑप्शन्सकडे जाईल. सगळीकडे ए बरोबर आहे मला कळलं, आता बी सी पण 2-3 ठिकाणी आहे, मग आता नक्की करायचं काय? मी डी हे विधान वाचेन. डी विधान दिलं आहे, कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ 30,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे. हे जर मला माहिती असेल आणि हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे, याच्यावरती आयोगाने आधी पण प्रश्न विचारलाय. मग डी हे विधान बरोबर आहे, मला ए बी सी ही 3ही विधानं वाचायची गरज नाही आहे. माझं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, कारण डी बरोबर हे फक्त आणि फक्त एका ऑप्शनमध्ये दिले. तुम्ही विचार करा की खालील विधानांचा विचार करा, पहिली 3 विधानं इतका वाचण्यामध्ये जो माझा वेळ जातोय तो वेळ माझा इथे सेव्ह झाला. मी फक्त एक विधान वाचलं, एक सेंटेन्स वाचलं आणि मी माझ्या उत्तरापर्यंत पोहोचले. म्हणजे जिथे दुसरा स्टुडंट एवढा वेळ त्या क्वेश्चनमध्ये घालवेल तोपर्यंत मी माझं उत्तर देऊन मी पुढचे 2 क्वेश्चन्स रीड केलेले असतील. आणि हे खूप मल्टीलायनर क्वेश्चन्सच्या बाबतीत लागू होतं.
तुम्हाला विश्वास बसत नसेल तर आता उद्यापासून ज्या पण प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवणार आहात त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये असे क्वेश्चन्स शोधा मल्टीलायनर, आणि तुम्ही ही मेथड यूज करायचा प्रयत्न करा की तुम्ही विधानं जी आहेत ती वाचण्यापूर्वी तुम्ही आन्सर्सकडे जा. पुढचा एक क्वेश्चन तुम्हाला सांगते. 70 नंबरचा प्रश्न होता याच्यामध्ये, जॉग्रफीचाच क्वेश्चन आहे. चर्नोबिल अणुशक्ती अपघाताबद्दलची 3 विधानं दिली आहेत. आता परत जर तुम्ही ऑप्शनकडे गेला तर तुम्हाला ए हे विधान परत 4 ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे. ए हे 100% करेक्ट आहे. मला गरजच नाही आहे की तो अपघात 26 एप्रिल 1986ला झाला की नाही हे आठवत बसायची गरज नाही, कारण ज्यावेळेला असा प्रश्न येतो आपल्याला एक पडलेलं असतं की हां म्हणजे इथं डेट दिली आहे, मग डेट चुकीची दिली असेल का वगैरे. आपण ऑप्शन्सकडे जाण्यापूर्वी त्याच्यावरती विचार करतो, कुठे ना कुठेतरी आपण डायव्हर्ट होतो. सो ज्यावेळेला मला हे कळतंय, अगेन मला जर समजा बीसीमध्ये जर कन्फ्युजन असेल तर मी मग पुढची 2 विधानं जी आहेत ती चेक करेन. पहिलं विधान चेक करण्याऐवजी मग ए आणि बी हे दोन्ही ऑप्शन आयोगाने दिलेले आहेत. मग आता मला बी आणि सी वाचणं गरजेचं आहे, पण ॲटलिस्ट मी जो विचार करत बसेन, जे माझं माइंड डायव्हर्ट होईल या विधानावरती, ते तरी किमान होणार नाही. इथे माझा टाईम सेव्ह होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं क्वेश्चन सांगते एक. आता हे झालं फक्त ऑप्शन एलिमिनेशनसाठी. ही मेथड तुम्ही जोडा लावाल तर ऑब्वियसली एलिमिनेशन मेथड तुम्ही यूज करू शकता, पण तुम्ही प्रश्न न वाचता पण उत्तरापर्यंत जाऊ शकता, पूर्ण प्रश्न न वाचता पण. हे तुम्हाला इथे लक्षात येईल. त्याच्यानंतर आता इकॉनॉमिक्समधला म्हणजे इकॉनॉमिक्सचं डिस्कशन आम्ही आत्ताच घेतलं, त्यामुळे इकॉनॉमिक्सचे काही क्वेश्चन्स जे आहेत ते मी तुमच्यासोबत डिस्कस करते. एक क्वेश्चन आहे, $95 नंबरचा क्वेश्चन आहे. आता इथे त्यांनी काय केलं ना, अयोग्य विधाने ओळखा म्हणून विचारले आणि 3 विधानं दिलेली आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात शेतीच्या उत्पादकतेत वेगाने वाढ झाली, आणि बी विधान असं होतं की शेतीच्या उत्पादकतेतील वाढ ही देशात सर्वत्र समान होती. आता वरती सांगितलं की अयोग्य विधान ओळखा. ज्यावेळेला मी पहिलं विधान वाचते त्याच वेळेला मला कळतं की पहिलं विधान जे आहे ते उत्तरामध्ये असायला पाहिजे, कारण पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे, मग आता पहिल्या 2 ऑप्शनमध्ये ए दिलेलं आहे, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये दिलेलं नाही आहे. बी फक्त मी रीड केलं की माझं उत्तर येतं, मला सी वरती विचार करायची गरज नाही आहे. किंवा मी फक्त सी, आता सी तर मोठं सेंटेन्स आहे त्यामुळे मी सी वाचणार नाही. आणखी एक गोष्ट मला सांगायची होती की काही ठिकाणी तुम्हाला हे सांगितलं जाते की मोठीच्या मोठी विधान असली की ती 100% करेक्ट असतात, किंवा ज्यावेळेला मोठेचं मोठं विधान येईल त्यावेळेला एका शब्दामध्ये उत्तर येतं. लक्षात घ्या की आयोगाने आत्ता रिसेंट आय थिंक इकॉनॉमिक्सचं डिस्कशन आम्ही घेतलं 2024च्या पेपरमध्ये वर समथिंग, इतकं लांबलचक विधान दिलं, 2-3 ओळींचं एक विधान दिलं आयोगाने, पण ते कम्प्लीट विधान चुकीचं आहे. त्याच्यामध्ये आकडेवारी पण दिली आणि ती कम्प्लिटली चुकीची दिलेली आहे आयोगाने. आणि आपल्यालासाठी एक मोठं विधान आहे ना, एवढं मोठं आयोग कशाला देत बसेल चुकीचं, पण ते चुकीचं असू शकतं. सो काळजीपूर्वक प्रश्न वाचायचं हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न होता, मानव विकास निर्देशांकाबाबतीत एक प्रश्न आलेला. ठीक आहे, आता ज्यावेळेला असे प्रश्न येतात ना की जिथे तुम्हाला 4ही ऑप्शनमध्ये 3-3-3 म्हणजे 4 विधान आहेत पण 4ही ऑप्शनमध्ये 3-3 बरोबर दिलेले आहेत, त्यावेळेला तुम्हाला बरोबर कुठलं हे शोधण्याऐवजी चुकीचं कुठलं आहे ते एकच विधान शोधायचं असतं. मग आता ते चुकीचं कुठलं हे कसं शोधायचं, अर्थात तिथे तुम्हाला वाचावं लागतं. पण ज्या क्षणी तुम्हाला चुकीचं विधान सापडलं त्या क्षणी तुम्ही तो ऑप्शन एलिमिनेट करायचा, कारण एकाच पर्यायामध्ये एक ऑप्शन नसतो. म्हणजे कुठला तरी एकच पर्याय असा असतो की जिथे तो ऑप्शन नसतो. जसं की एचा विचार केला तर फक्त पहिल्या पर्यायामध्ये ए नाही आहे, बाकी तिन्हीकडे ए आहे. बीचा विचार केला तर फक्त चौथ्या पर्यायामध्ये बी नाही आहे, बाकी सगळीकडे आहे. सीचा विचार केला तर फक्त 3मध्ये सी नाही आहे, आणि तेच उत्तर होतं याचं. त्याच्यामुळे जे विधान नाही आहे ते जर तुम्हाला लगेच सापडलं तर तिथे तुमचं उत्तर लवकर येतं. आणि दुसरा मुद्दा हा आहे की तुम्ही शक्यतो अशा प्रश्नांना जर ड कडून गेलात वरती तर तुम्ही लवकर पोहोचतात. म्हणजे चौथ्या विधानाकडून वरती जर गेलात, प्रत्येक वेळी हे लागू होईल असं नाही, पण तुम्ही जर प्रॅक्टिस केलीत तर तुमच्या लक्षात येतं की ही टेक्निक कुठे ॲप्लाय होऊ शकते. काही जणांचं म्हणणं असं असतं की हां मॅम तुम्ही सांगितलं पण हे थोडीच सगळीकडे लागू होतं. बाळांनो, कुठलीच टेक्निक MPSCच्या पेपरमध्ये, कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये 100% सगळीकडेच लागू होत नाही. मुद्दा हा असतो की मी त्या टेक्निकची किती प्रॅक्टिस केली आहे की मला झटक्यात क्लिक झालं पाहिजे तिथे की ही टेक्निक इथे लागू होऊ शकते. हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून 1 महिना आधी हा व्हिडिओ आहे की तुम्ही ती प्रॅक्टिस करावी, तुम्हाला लगेच क्लिक व्हावं की ही टेक्निक कुठे लागू होऊ शकते आणि तिथे तुम्हाला ती लागू करता आली पाहिजे. आणखी एक प्रश्न ना याच्यामध्ये होता, RBIशी संदर्भात होता. एक सेकंड.
RBIच्या निव्वळ परकीय चलन मालमत्तेमध्ये कशाचा समावेश होता? तर प्रश्न देताना असं दिलाय 2021-22 दरम्यान RBIच्या निव्वळ परकीय चलन मालमत्तेमध्ये डॅश डॅश होती, मालमत्तेत डॅश डॅश होती असं दिलंय. आता मला सांगा की 21-22 हे फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही 21-22 वाचता तुम्हाला असं वाटतं की इथे काहीतरी आकडेवारी, काहीतरी फॅक्ट विचारली आयोगाने, हे ठराविक त्या काळापुरतं विचारलेलं आहे. तुम्ही जर पर्यायांकडे गेला तर पर्यायांना पर्याय आहेत इथे सुद्धा, पण जर तुम्ही पाहिला एक तर परकीय चलन मालमत्ता विचारलेली आहे, फॉरेन एक्सचेंज असेट विचारलेला आहे. रुपयाची नाणी परकीय चलन असू शकतात का भारतासाठी, RBIसाठी? म्हणजे तुमच्या ऑप्शनमध्ये उत्तरामध्ये बी असायला नाही पाहिजे. दुसरा मुद्दा, केंद्र सरकारचे रोखे विचारलेले आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. सो तुम्ही सी एलिमिनेट जर केलं तर तुमचा पहिला, दुसरा, चौथा ऑप्शन गेला, बी आणि सी एलिमिनेट करून तुमचं उत्तर आलं, भले तुम्हाला 100% माहिती असो वा नसो. बऱ्याचदा आपण काय आहे हे शोधत बसतो, बऱ्याचदा काय नाही आहे हे शोधणं गरजेचं असतं आणि ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आत्ताचा एक पेपर आहे ग्रुप सीचा, प्रीचा 2024चा. त्या पेपरमध्ये एक प्रश्न आहे, योग्य उत्तर निवडा. 68 नंबरचा क्वेश्चन आहे, सायन्सशी रिलेटेड आहे. इथे पण ABCD 4 विधानं दिली आहेत आणि त्याच्यातलं कुठलं करेक्ट आहे कुठलं नाही आहे हे विचारलं. तुम्हाला काय विचारलं इथे, कुठली विधानं बरोबर आहेत? ऑप्शन कसे दिलेत बा, फक्त D वाक्य बरोबर, फक्त C आणि D वाक्य बरोबर, सर्व वाक्य बरोबर आणि फक्त A वाक्य बरोबर. आता तुम्हाला विचारलेलं आहे इथं जे 4 विधानं दिलेली आहेत त्यातलं जर तुम्ही चौथं विधान वाचलं, म्हणजे जे मी सांगितलं की टेक्निक तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेला तुमचं हे लॉजिक डेव्हलप होईल, त्यावेळेला तुम्हाला लगेच कळेल की कुठलं वाक्य वाचायचं आहे. कारण D हे 3 ठिकाणी दिलेलं आहे, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये. मग जर मी D विधान वाचलं, ध्वनी लहरी वायू पदार्थातून घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही. ध्वनी लहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाहीत का? करू शकतात. D हे विधान चुकीचं आहे, पण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या विधानामध्ये D बरोबर दिलंय. माझं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ॲटोमॅटिकली मी बाकीची 3 वाक्य न वाचता तो वेळ माझा सेव्ह होऊन मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. मग आता हे काही प्रश्नांसाठीच लागू होतं का? तर हो, काही प्रश्नांसाठीच लागू होतं, पण ते अशा प्रश्नांसाठी लागू होतं जे प्रश्न तुमचा खूप जास्त वेळ घेतात, जे प्रश्न तुम्हाला तिथे अडकून पडायला, तिथे वाचण्यासाठी, म्हणजे जे म्हणतात ना, आता काही मुलं म्हणतात की मॅम एक प्रश्न 35 सेकंड्समध्ये सोडवला पाहिजे. का? तुम्ही 10 सेकंडमध्ये जर त्याचं उत्तर देऊ शकत असाल तर तुम्हाला आयोग म्हणणार आहे का की देऊ नको? जर तुम्ही GSचे प्रश्न 10 सेकंडमध्ये, 15 सेकंड्समध्ये सॉल्व्ह करत असाल आणि तो वाचलेला वेळ जर तुम्ही मॅथ्स रिजनिंगसाठी देत असाल तर तुमच्यासमोर कोणी येऊन नाही बसलं ना की नाही नाही असं नाही सोडवायचं, 35 सेकंड्स 36 सेकंड त्याच वेळेत सोडव. मग हे डोक्यात तुमच्या का तुम्ही असं घालून ठेवताय की 60 मिनिट्स आहेत, 100 क्वेश्चन्स आहेत, मग मला याच पद्धतीने टाईम सेग्रिगेट करायचं आहे? अर्थात ते तसं होतही नाही आणि तुम्ही करायचं म्हटलं तरी ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. तुम्ही टायमर लावून बसलात तरी ते शक्य होणार नाही आहे. ठीक आहे. तर जेव्हा पण असे मल्टीलायनर क्वेश्चन, असे बरेचसे क्वेश्चन्स आहेत, मी हे जस्ट सॅम्पल म्हणून तुमच्यासमोर घेतलेलं आहे. तुम्हाला आणखी क्वेश्चन्स हवे असतील तर मला सांगा, मी टेलिग्रामवरती शेअर करेन तुमच्यासोबत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ज्यावेळेला क्वेश्चन पेपर डिस्कशन आमचं सुरू आहे त्यावेळेला अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना मी वॉरियर्ससोबत डिस्कस करते. मला असं वाटलं की ही गोष्ट मी तुमच्यासोबत डिस्कस करायला पाहिजे. तिथे मी डेली बेसिसवरती डिस्कशन सेशन घेते. सो तिथल्या मुलांना डेली बेसिसवरती अशी खूप सगळी उदाहरणं मिळतात ज्याच्यामुळे त्यांना हा विश्वास बसतो की हां, ही टेक्निक खरंच फॉलो करता येते, ही टेक्निक खरंच इथे ॲप्लाय होते. तुमच्यासोबत मी व्हिडिओ मार्फत करते आहे, डेली डिस्कशन नाही आहेत, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला थोडंसं कठीण जाईल हे पचायला. पण जर तुम्ही या टेक्निक्स फॉलो करायला लागलात, जर तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवताना ज्या मेथड मी सांगते त्या फॉलो करायला लागलात तर डेफिनेटली तुम्हाला हे जाणवेल की अरे खूप कमी वेळामध्ये पेपर सोडून होतो. मॅथ्स रिजनिंगमध्ये तुम्ही 20 प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्ही पहिला प्रश्न घेतला, तुम्हाला माहिती येतं, तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, सोडवलं. दुसरा प्रश्न घेतला, सोडवलं. तिसरा सोडवला. चौथा प्रश्न आला की तुम्ही वैवारी हा टॉपिक समजा चांगला केला आहे. चौथा प्रश्न वैवारीवरचा आला आहे, पण तो क्वेश्चन ट्रिकी आहे. असंही असू शकतं जे आयोगाकडून क्वेश्चन्स कॅन्सल होतात, असंही असू शकतं की तुम्ही जे उत्तर काढताय ते उत्तर त्या प्रश्नाचं ऑप्शनमध्येच नाही आणि तो प्रश्न नंतर कॅन्सल होणार असेल. पण तो प्रश्न केवळ तिथे याच्यासाठी दिला आहे की तुम्ही पहिले सलग 3 प्रश्न जे आहेत ते खूप छान कॉन्फिडन्सनी सोडवलेले आहेत. चौथा प्रश्न तुमच्या इझीवाला टॉपिकमधला प्रश्न आहे, पण तो तुमचा इगो हर्ट करून जाईल. तुम्हाला असं वाटेल की मी हे वाचले, मी हे अभ्यासले, माझी याची प्रॅक्टिस आहे, मग हे मला काढता येते, मी याचं उत्तरच काढणार. आणि प्लस नसेल निघत तरी सुद्धा म्हणा आयोगाने चुकीचं दिलंय.
ते तिथल्या तिथे नका घेऊन बसू. तिथे जर तुम्ही ते घेऊन बसाल डोक्यात, तर पुढचे उरलेले जे तुमचे प्रश्न आहेत 15-16, त्या प्रश्नांमध्ये तुम्ही 100% माती खाल इन द सेन्स तिथे तुमचे जे काही 12-13 बरोबर यायचे तिथे तुमचे 6-7च बरोबर येतील. हा तुमचा लॉस असेल. मग या गोष्टींचा आधीच विचार करा आणि त्याची प्रॅक्टिस ठेवा की कुठलाही क्वेश्चन माझ्या इगोवरती येणार नाही. आयोगाचं काय ट्रॅप आहे, आयोगाचं जाळं कुठे, आयोग मला कुठे अडकवू इच्छितो किंवा तिथून मी बाहेर पडणं गरजेचं आहे, ते आधीच समजून घ्या. आणि हे तुम्ही ज्या दिवशी सिलेक्ट व्हाल, मी परत एकदा सांगते की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः सांगत असाल जो कॅन्डिडेट तुमच्याकडे गायडन्स मागायला येईल त्याला. मग जर या गोष्टी पुढे जाऊन अधिकारी झाल्यानंतर लोकांना सांगायचे तर स्वतः इम्प्लिमेंट करा आणि अधिकारी व्हा आधी. ठीक आहे. जर तुम्हाला आज मी सांगितलेल्या टेक्निक जर युजफुल वाटल्या असतील तर कमेंटमध्ये सांगा. आणि एक काम करा, आता उद्यापासून जो पण पेपर सोडवणार आहात 11 ते 12 कंपल्सरी हा वेळ पेपर सोडवायला द्या, पहिली गोष्ट. तर दुसरी गोष्ट, जेव्हा पण पेपर सोडवायला घ्याल ही टेक्निक फॉलो कराल. आणि जर तुम्हाला तो प्रश्न अशा पद्धतीने सोडवता आला तर तो म्हणजे ते इयर, कुठल्या वर्षीचा पेपर तुम्ही सोडवला किंवा कुठली टेस्ट तुम्ही सोडवली, त्या टेस्टचं नाव आणि किती नंबरचा क्वेश्चन आहे तेवढं फक्त कमेंटमध्ये टाकून द्या. म्हणजे तुम्हाला तर खात्री पटेलच की ही टेक्निक फॉलो करता येते, याच्याने टाईम सेव्ह होतोय, पण बाकीच्यांना पण होईल. अशा बऱ्याचशा टेक्निक आहेत ज्या तुमचा टाईम सेव्ह करतात. जर तुम्हाला हव्या असतील तर एक्झामपर्यंत मी तुमच्यासोबत शेअर करेन. ही टेक्निक आधी वापरून पहा. युजफुल वाटली की नाही हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवर्जून परत या आणि व्हिडिओला कमेंट करून सांगा. आत्ता व्हिडिओ पाहता क्षणी तरी तुम्हाला विश्वास बसला की नाही हे पण मला सांगा. कारण असे लोक आहेत जे 55 मिनिटांमध्ये पेपर सोडवतात, उरलेल्या 5 मिनिटांमध्ये हे चेक पण करतात की माझा पेपर सोडवून झाला आहे का. कारण मी सुद्धा 55 मिनिटांमध्ये पेपर सोडवलेला आहे आयोगाच्या पेपरच्या वेळेला एक्झाम हॉलमध्ये बसून. टेस्ट सिरीज किंवा घरी सोडवताना नाही, अगदी एक्झाम हॉलमध्ये सुद्धा. आणि माझे असे स्टुडंट पण आहेत ज्यांना 55 मिनिटांमध्ये पेपर सोडवणं आजही शक्य. हां, पेपरची डिफिकल्टी लेवल, पेपर लेंदी असणं, या सगळ्या गोष्टी त्या वेळेला मॅटर करतील डेफिनेटली. पण अगदीच म्हणजे मला पेपर सोडवायला वेळच नाही पुरला अशी तक्रार तरी तुमची येणार नाही. ॲक्युरसी तुमची वाढेल. कारण खूप स्टुडंट हे विचारतात की मॅम स्पीड वाढते मग ॲक्युरसी कमी होते. सो स्पीड आणि ॲक्युरसी या दोन्ही गोष्टी तुम्हाला जर मॅच करायच्या असतील तर खूप शांतपणे तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील. पटलं तर बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. असेच व्हिडिओज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्यामुळे जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाकी जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल, बाकीच्या ज्या अपडेट्स आहेत त्या टेलिग्रामवरती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे डिस्क्रिप्शनमधून टेलिग्राम नक्की जॉईन करा. थँक्यू.